खालापूर तालुक्यातील निगडोली गावात घडलेल्या वृद्ध दाम्पत्याच्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण रायगड जिल्हा हादरला असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांचे नातेवाईक असलेल्या रघुनाथ फराट व सुरेखा फराट यांचा निर्घृण हत्येनंतर काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे। घटनास्थळावरून पोलिसांना काही महत्त्वाच्या वस्तू हस्तगत झाल्या असून त्याच्या आधारे तपास सुरू आहे। डॉग स्क्वॉड, फॉरेन्सिक लॅब आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला जात आहे। दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्यानंतर रात्री उशिरापर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले। ही घटना 26 मे रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली होती। कुटुंबातील मुले आपल्या वडिलांना फोन लावत असताना फोन बंद येत होता, त्यामुळे माहितीसाठी घरी पोहोचलेल्या मुलाला दरवाजा उघडत नसल्याचे लक्षात आल्याने मागच्या दरवाजाच्या आतून प्रवेश केला असता घटना उघडकीस आली। अज्ञातांनी आदल्या रात्री दोघांची गळा चिरून क्रूरपणे हत्या केली होती। प्राथमिक तपासात आरोपींनी घराच्या मागील बाजूने प्रवेश केल्याचा संशय व्यक्त केला जात असून या गुन्ह्यात 2 ते 3 जणांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ग्रामस्थांनी घटनेच्या आदल्या दिवशी घराजवळ एक ऑटो रिक्षा उभी असल्याची माहिती पोलिसांना दिली असून त्या दिशेनेही तपास सुरू आहे। घटनेची गंभीरता लक्षात घेऊन रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अचल दलाल आणि अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांनी रात्री उशिरा घटनास्थळी भेट देत तपासाचा आढावा घेतला। रात्री उशिरापर्यंत गावात नागरिक, नातेवाईक आणि समर्थकांची मोठी गर्दी जमली होती। दरम्यान खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निहुल यांनी गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी 6 विशेष पथके तयार करण्यात आल्याची माहिती दिली आहे। तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही, मोबाईल लोकेशन, फॉरेन्सिक अहवाल आणि संशयितांची चौकशी यांच्या आधारे तपास सुरू असून या खुनाचा लवकरच उलगडा करण्यात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। भरवस्तीत घडलेल्या या दुहेरी हत्याकांडामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून हत्येमागील कारण आणि आरोपींची ओळख उघड करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे। मात्र तपास यंत्रणा अनेक दिशांनी तपास करत असल्याने या सनसनाटी हत्याकांडाचा उलगडा लवकरच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। रायगड जिल्ह्यातील खालापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये निगडोली या गावामध्ये आज दिनांक 26/5/2026 रोजी खालापूर पोलीस स्टेशन येथे माहिती मिळाली की निगडोली गावातील रघुनाथ फराट आणि त्यांची पत्नी सुरेखा फराट, ज्यांचं रघुनाथ फराट यांचं वय 73 वर्ष आहे आणि सुरेखा फराट यांचं वय 58 वर्ष आहे। हे दोघे वृद्ध दाम्पत्य घरामध्ये राहत होते, एकटेच राहत होते आणि काल रात्री किंवा त्या सुमारास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्या दोघांची गळा चिरून हत्या केलेली आहे। त्या पद्धतीने आपण लगेच तपास कार्य चालू केलं, घटनास्थळाला भेट दिलेली आहे। त्या पद्धतीने तिथले जे प्राथमिक पुरावे आपण प्राप्त केलेले आहेत आणि खालापूर पोलीस स्टेशन येथे FIR दाखल करून, म्हणजे खुनाच्या गुन्ह्याची FIR दाखल करून पुढील तपास खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पवार हे करत आहेत। हा गुन्हा संवेदनशील असल्यामुळे या ठिकाणी जिल्ह्याच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिलेली आहे। त्या पद्धतीने एक 5 ते 6 तपास पथके बनवून या आरोपींचा निष्पन्न करण्याचा आणि शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे आणि लवकरच हा गुन्हा उघडकीस येऊन आरोपी निष्पन्न केले जातील अशी आम्हाला खात्री आहे।